कारण रस्ते जे आहेत का नाही आता मणक्याचा आणि माझा हाताचा प्रॉब्लेम झाला या रस्त्यामुळं। याला कोल्हापूरला वाली कोण नाही आहे। प्रभागाचा विकास झालाय काय? कुठल्या या प्रवाहाचा काहीच विकास नाही। काय कुठं कोल्हापुरात कुठलाच विकास नाही काय तसं कोल्हापूर आहे। तुम्ही केरळला बघा, जावा सातारा बघा, कर्नाटकात तुम्ही चिरकुडी बघा, निपाणी बघा, स्मार्ट सिटी सारखे सिटी झाले। कोल्हापूर त्या मानाने काहीच नाही, खेडेगाव आहे पूर्ण। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन आढावा घेत असतो, तेथील समस्या जाणून घेत असतो, त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधून होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा जाणून घेत असतो। आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय प्रभाग क्रमांक 18 मध्ये। कोल्हापूर शहरातील एक महत्वाचा प्रभाग म्हणून या प्रभागाची ओळख आहे। तर जाणून घेऊयात की येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत। अनेक वर्षांनी निवडणूक होती महापालिकेची, काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक नको आहे आम्हाला, कारण रस्ते जे आहेत का नाही आता मणक्याचा आणि माझा हाताचा प्रॉब्लेम झाला या रस्त्यामुळं। आणि लेट झाल्यामुळं काही त्याचा उपयोग नाही इलेक्शन करून सुद्धा। आणि परत का नाही हे होईल असं वाटत नाही। रस्ते इलेक्शन होऊन सुद्धा का नाही रस्ते होईल असं वाटत नाही। आणि सगळ्यात वाईट परिस्थिती आहे। आणि प्रत्येक टू व्हीलर मणक्याचा त्रास चालू झालाय, रिक्षावाल्यांचा मणक्याचा त्रास चालू झालाय। आणि ह्याच्यावर कोण सुद्धा विचार करत नाही। ह्याच्यावर कोण सुद्धा आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, कोण नाही। याला कोल्हापूरला वाली कोण नाही आहे। किती पण लोक आले आणि उगाच सांगतात आम्ही रस्ता करतो, ड्रेनेज लाईन करतो, खरं पण करत नाहीत, काय नाहीत, त्याचा काही उपयोग नाही। या प्रभागाचा विकास झालाय काय? अजिबात झाला नाही। आता तुम्ही जर दत्त मंदिर पाशी गेला तर तुम्हाला तिथं कचऱ्याचा कोंडाळा दिसेल असा ढीग, आणि एक दिवस आड तो कोंडाळा असतोय। आज उचलला की 2 दिवसानं बघायचं आणि आहे तसं आहे, यात काही फरक नाही। मग ते पहिला जे होतं ते बरं म्हणायचं, आता काही उपयोग नाही, त्या गाड्या वेळेवर येत नाहीत, काय नाहीत। काय वाटते की नगरसेवक हा कसा असावा? अहो नगरसेवक कॉलनीतलं सगळ्यांचं काम करून सगळ्यांनी नेणारा पाहिजे। काका नमस्कार, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा की नगरसेवक हवाय? नगरसेवकांचा कारभारच बरा असते, कारण आपल्याला गाठी आपल्याला म्हणजे माणसं आपली हे मिळतात बोलायला वगैरे, ते नगरसेवकांचा कारभार जरा प्रशासकाला भेटता येत नाही ना आपल्याला। काय अपेक्षा आहेत होणाऱ्या नगरसेवकाकडून? काय नाही, ज्या सोयी सुविधा आहेत की नाही त्या चांगल्या म्हणजे चांगल्या हे करायला पाहिजे। तुमच्या गटरी किंवा ड्रेनेज लाईन, रस्ते हे व्यवस्थित करायला पाहिजे। कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते महापालिकेवर? सत्ता आता राज्यातून सत्ता भाजपची आहे, केंद्रातून भाजपची आहे, आपल्या म्हणजे जिल्ह्यातून मग आपल्या शहरात पण भाजपची सत्ता यावीशी वाटते। महापालिकेच्या निवडणूक आहेत, याआधी प्रशासक होतं, काय वाटतं की प्रशासकांचा कारभार बरा की नगरसेवक हवाय? नगरसेवकाचं। असं काय वाटतंय? कारण काय तशी काही समस्या असेल तर आम्ही सांगणार कुणाला, आम्हाला पुन्हा सांगता येत नव्हतं। आता इथं जर नगरसेवक आले तर त्याला आम्ही सांगू शकतो बाबा आम्ही ही अमुक एक अडचण आहे, बाबा हे झालं नाही, ते झालं नाही। हे 10 वर्षामध्ये कोणच नाही ना, प्रशासक इकडे कोण येतच नाही ना, त्यामुळे बऱ्याच समस्या उद्या येतात, बऱ्याच समस्या मिटलेल्या नाहीत, बऱ्याच समस्या तिथे। त्यामुळे प्रशासकापेक्षा नगरसेवकच चांगले ना। कसा असावा होणारा नगरसेवक? नगरसेवक सगळ्यांच्या परिचयाचा असावा, त्याला जाणीव असावी समस्याची इथली काय, आणि सगळा अनुभव असावा आणि निस्वार्थी असावा। काय वाटते काका
कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? पक्ष असा काही नाहीये. कुठलाही नगरसेवक निरपक्ष असावा, काम करणारा असावा. महापालिकेची निवडणूक आहे आता, प्रशासक याआधी होते. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक लागणार कशाबद्दल? लागणार की स्वच्छताही बघायला या प्रभागाचा विकास झालाय झालंय. काय काय? रस्ते वगैरे झालेले आहेत, आता उकरलेले आहेत, बऱ्यापैकी आहे. काय वाटते तुम्हाला की कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? आता बघूया काय सगळे उभत राहिलेत, त्याच्याने काय सांगता येत नाही कोणाच काय बोलते. महापालिकेची निवडणूक होणार आहे, अनेक वर्षांनी होते. काय वाटते प्रशासक बरे की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. नगरसेवकावर प्रभागातलं काम मोठा होत नाही. प्रशासकांना एवढे प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक असले की ते जातीने सगळे लक्ष देतात आणि हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि त्यांना विचारू शकतो की इथं घाण आहे, इथं पाणी येत नाही, इथं कचरा उठाव नाही, हे सगळं एवढे एकट्याला कव्हर करता येत. आणि तुमचे हे जे आहेत नोकर वर्ग आहे त्यांच्यावर एवढा वचक नाही. जसं नगरसेवकांचं काय होतं, फोनवरनं त्यांना बोलून घेऊ शकतात लगेच त्या आणि तिथले कामाचा निपटारा करतात. प्रभागाचा विकास झालाय काय? कुठल्या या प्रभागाचा काहीच विकास नाही. आता प्रशासन काळात काही विकास नाही प्रभागात. काय वाटते तुम्हाला की कुठल्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? तर कुठल्या पक्षाची कुठल्याही इव्हेंट त्याच्यावर आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्यांनी काम केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. त्या नगरसेवकांनी आता नगरसेवक पैसे खातात म्हणतात, सगळी जनता खातात म्हणतात तर खाऊ देत, परंतु कामाचा अगोदर दाखवा काम तुमचं, मग तुमचं काय ते बघा. महापालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होते, याआधी प्रशासक होतं. तुम्हाला काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा आहे काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे, कारण का नगरसेवक असल्याशिवाय भागाची कामं व्यवस्थित होत नाही. कचरा उठाव तर प्रशासक असल्यामुळे कचरा उठाव नाही, रस्ते सरळ नाहीत, पाणी पुरवठा तेवढा व्यवस्थित आहे, बाकी सगळे म्हणजे आरोग्यात सगळे भुरळा त्याच्यामुळं आणि रस्ता खराब असल्यामुळे लोकांच्या पाठीच्या तक्रारी, कमरेच्या तक्रारी, परत सर्दी आणि तापाचं प्रमाण धुळीमुळे वाढलेलं आहे. त्यामुळं नगरसेवक असल्याला बरा. ते एकंदरीत या प्रभागाचा विकास झालाय. प्रभागाचा विकास म्हणावा तसा नाही झालेला. काय कुठेच कोल्हापुरात कुठलाच विकास नाही आहे. आहे तसं कोल्हापूर आहे. तुम्ही केरळला बघा, जावा सातारा बघा, कर्नाटकात तुम्ही चिरकुडी बघा, निप्पाणी बघा, स्मार्ट सिटी सारखे सिटी झाले. कोल्हापूर त्या मानाने काहीच नाही, खेडेगाव आहे पूर्ण. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक कामाचा असावा, संपर्कातला असावा, त्याने आठवड्यात एक एखादी फेरी म्हणून चौकशी करावं, भागात काय संपर्क काय पाहिजे तुम्हाला, कुठल्या सोयी पाहिजे ती विचारा. कुठल्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? सत्ता तशी काँग्रेसची यावी, माझ्या मंडळाने काँग्रेसची सत्ता यावी. काका नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होते, प्रशासक होतं. काय वाटते की प्रशासक बरे की नगरसेवक हवेत? नगरसेवक आहेच, त्याचं धुळे आणि हे सगळं धुळेमुळे माणसं आजारी पडतात. एवढं काय वाटते तुम्हाला की अजून काय प्रलंबित प्रश्न काय आहेत या प्रभागाचे? स्वच्छता आणि स्वच्छता काय आता काय 10 वर्षांना झालीच नाही, स्वच्छता नाहीच आहे. माणसं काय माहित नाही. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? मला काँग्रेसच पाहिजे. काँग्रेस जरा बरं वाटते ना, महागाईकडे लक्ष नाही, काय नाही. प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. असं काय वाटतं? काय विकासच काय नाही ना, प्रशासक काय ऍक्शन पण घेत नाही, काय नाही. नगरसेवक कसं निदान काम तर करत होते, फोन केला सांगितलं तर काम तर करत होते. प्रशासक काय नुसतं कारवाई करतो, हे करतो, त्यातच चाल ढकल झाले प्रशासकाची. विकास काय नाही झाला, काय नाही, रस्ते नाहीत, काय नाहीत. बेवारस गायी असतात,
त्यामुळे अपघात होतात, भटकी कुत्री, लोकांना त्रास जायला. त्यामुळे ऍक्शन काय नाही. एखाद्या नगरसेवकाला सांगितलं तो निदान कारवाई तर करत होता हो, मागे लागून. असं आहे. काय अजून प्रमुख प्रश्न काय बाकी आहेत प्रभागात? प्रमुख रस्ते तेवढेच की, आणि स्वच्छता. कोणत्या पक्षाची सत्ता यावी याच्यावरती? काय पण तसं काही सांगू शकत नाही आपण. पालिकेची निवडणूक होते, अनेक वर्ष प्रशासक होतं, तर काय सांगाल, प्रशासकांचा कारभार बरा आहे काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. प्रशासकाचं जरा नियोजन चुकतंय. आता इलेक्शन झाले की बघू, अपेक्षा आहे करतील. अजून काय समस्या काय आहे आपल्या गावात? समजा रस्ते, स्वच्छता, गटर. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणारे प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या असणाऱ्या समस्या, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा या आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोड मध्ये येथेच थांबतोय. केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.